कलाकारांच्या हातात खरं तर काहीच नसतं. तसं आत्ता शशांक बोलतोय त्याबद्दल. फार फार तर आपण त्याला वाचा फोडू शकतो. पण एखाद्याने जर ठरवलंच असेल की नाहीच पैसे द्यायचे आणि तर मग पुरेसा पैसा मिळतो का सिनेमा, नाटकात काम करून? तुम्ही किती बरे आहात आणि तुम्ही तुमची किती बरे आहात, की तुम्ही किती स्टार आहात? तुम्ही किती स्टार आहात आणि तुमची फेस व्हॅल्यू काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याला त्या फॉलोअर जास्त आहे म्हणून कामं मिळतात. हे कितपत बरोबर आहे? एक ॲक्टर म्हणून मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मला होतो त्रास या गोष्टीचा. रील्स करणं आणि तुम्ही नाटक करत, एक-एक पायरी चढत, ॲक्टिंग शिकत ॲक्टर होणं, ही जी जर्नी आहे, ती तुम्ही मिस करता. आणि जे ॲक्चुअल ह्या क्षेत्रात आहेत, ॲक्टिंग करतायत, ज्यांनी खूप वर्ष या कलेला दिली आहेत, हां. ते मागे राहतात जस्ट बिकॉज ऑफ त्या फॉलोवर्सचा जो एक आकडा आहे ना. नमस्कार. मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये रसिको तुमचे पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 15-20 वर्षात जी आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये कलाकारांची पिढी आलेली आहे, त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे तुम्हाला? ते स्वतःला ना एखाद्या फ्रेममध्ये, एखाद्या चौकटीमध्ये, एखाद्या प्रतिमेमध्ये ना शक्यतो अडकून देत नाहीत. तो एकाच वेळेला रंगभूमीवर असतो, मालिकेत काम करतो, चित्रपटामध्ये काम करतो, वेब सीरीजमध्ये काम करतो आणि ते करताना तो त्या व्यक्तिरेखेला प्राधान्य देतो. पण काम करताना त्या भूमिकेमध्ये स्वतःला झोकून द्यायला जर आवडलं, तर त्यांना जो काही आनंद होतो ना, तो पडद्यावर दिसतो. आणि अशीच एक कलाकार आज आमच्या इट्स मज्जाच्या ह्या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि ती आहे नंदिता. नमस्कार सर. इट्स मज्जाच्या ह्या डिजिटल चॅनलमध्ये #ठाकूर विचारणार सीझन 2 मध्ये तुझं स्वागत. खूप खूप थँक यू आणि मला हे तुमचं नाव खूप आवडलेलं आहे #ठाकूर विचारणार. म्हणजे साधारण मला एक शोले जमान्यात पोहोचल्याचा फील आहे. पण आता मी जे इंट्रोडक्शन करून दिलं, ते तुला वाटतं तुला असं मला इतकं छान वाटलं ऐकून सगळं. म्हणजे असं आपल्याबद्दल विचार केला जातोय. मला माहीत नाही हे पण मला छान वाटतंय हे. नाही म्हणजे तुझ्या काम पाहत आलेलो आहे ना. तुझं काम पाहत आलोय त्यामुळेच मी अशी तुझ्या पद्धती तुझ्या बाबतीत अशी एक व्याख्या करू शकतो. तुला काय वाटतं? मी थँक म्हणू शकते. कारण मला बऱ्याच प्रमाणात हो, की निवडक किंवा आवडेल ते काम करणं ह्याकडे कल जास्त असणं. हो. सो मला छान वाटलं म्हणूनच म्हटलं, की मला छान वाटलं हे ऐकून. पण निवडकच काम करण्यामागे काही अशी भूमिका, भावना आहे का? खरं तर मी नाही म्हणणार असं अगदीच निवडक असं नाही म्हणता येणार त्याला. पण सुदैवाने छान रोल्स येत गेले. म्हणजे मी म्हटलं म्हणजे आत्ता मी माझ्या आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर मला असं वाटतं, की मी कमी काम केलंय. ह्याची एक छोटीशी खंत आहे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं, की आत्तापर्यंत केलेलं काम छान आहे, वेगळं आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे, की अ, ई एकाच प्रकारचं भसाभस करत चाललोय असं नाही झालंय. प्रत्येक रोल काहीतरी वेगळा होता आणि मला काही वेगळं देता आलं ह्याचं समाधान आहे. पण जनरली तुझा काय कल असतो स्वीकारताना? म्हणजे एखादी कलाकृती म्हणजे नाटक असेल, मालिका असेल किंवा चित्रपट असेल तर? मी तर जेव्हा कधी स्क्रिप्ट ऐकते तेव्हा पहिलं तर मी खूप प्रेक्षक म्हणून ऐकते, की माझा कितपत इंटरेस्ट राहतोय ह्या ह्याच्यात. आणि हे माझं पहिलं असतं एक प्रेक्षक म्हणून आपल्याला हे आवडतंय का म्हणून वगैरे अगदी कॉमन ऑडियन्स म्हणून. म्हणजे मी आजही फिल्म बघायला जाते तर मला कोणीतरी म्हटलं, की ह्या अँगलने हे घेतलं आणि ते. तर मला ह्यातलं काही कळत नाही. वाह! मी खूप अत्यंत नॉर्मल ऑडियन्ससाठी हे छान होतं हं, हे साधं सोपं आणि मला कळलं हं, हे हां, हे माझे पॅरामीटर्स आहेत. हां. सो काहीतरी असं इंटेलेक्चुअल, की ह्याचा अर्थ हा निघालाय, मग हे सिम्बॉलिक होतं वगैरे ह्यातलं मला काही कळत नाही. मला एक नॉर्मल प्रेक्षक म्हणून जे आवडतं ते मी बघते आणि मुळात एक प्रेक्षक म्हणून ऐकते. सो ते जे आपल्याला मनापासून भावतं
आणि मग त्यात छोटासा रोल असेल, पण तो छोटासा रोल काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करणारा असेल हां. त्या कथेत किंवा ती कथा पुढे नेणारा असेल, काहीतरी त्याचा खारीचा वाटा असेल त्या ह्याच्यात, तर मला ते रोल करायला आवडतात. आणि मुळात जसं प्रत्येक ॲक्टर हावरट असतो, की त्याला प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करायचं असतं. एक छापा बसू नये आपल्यावर किंवा तेच-तेच करून कंटाळा येऊ नये, मुळात हा उद्देश. आणि अ, तेच-तेच करून ते सोपं वाटतं, की हे काय आता माझ्या डाव्या हां. हातचामुळे, हे कधीच वाटू नये. आणि ते तुम्हाला काहीतरी ग्रो करायला लावणारं, तुम्हाला काहीतरी तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढणारं, त्रास देणारं, फ्रस्ट्रेट करणारं असेल तर मला खूप आवडतं. अरे वाह! पण तुझी काय अभ्यास करण्याची पद्धत आहे का? मी काही असं कुठे शिकलेली नाही आहे, की असं ॲक्टिंग जाऊन असं कुठे शिकलेली नाही. त्यामुळे असं मेथड ॲक्टिंग म्हणाल तर माझ्याकडे नाही आहे ती. सो जे आजपर्यंत नाटक करता किंवा प्रायोगिक नाटकातनं जे शिकत आली आहे, ते मी साधारण ते धडे इकडे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते. आणि डिरेक्टरला पूर्ण सरेंडर करणं, की त्याचे इन्स्ट्रक्शन्स ऐकणं आणि पूर्णपणे सरेंडर करणं. मला जर ते नाही करता आलं, तर माझं काम गडबडतं हे मला माहिती आहे. सो ही महत्त्वाची बाब, कारण की ते मला माझ्या प्रायोगिकच्या दिवसांपासून शिकवलेलं आहे, की दिग्दर्शकाला सरेंडर करायला पहिलं शिका. तुम्ही हां. तुमची पाटी कोरी करायला शिका पहिलं. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याचं ऐकता, तेव्हा तुम्ही नवीन काहीतरी त्याच्यात घालू शकता. कारण तुमचा एक माइंडसेट असतो एका गोष्टीकडे बघण्याचा. सो कदाचित समोरून जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं सापडू शकतं. सो ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोक्यात जे आहे ते आपसूक येणारच आहे, त्याच्यात उतरणारच आहे. पण जेव्हा तुम्ही समोरच्याचा पर्स्पेक्टिव्ह ऐकून ते जर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की असं काही माझी मेथड तुम्ही मला नाही. विचाराल तर मला नाही सांगता येणार. पण जे वाटतं त्या क्षणी, जे आपलं एक इनर इन्स्टिंक्ट आहे आणि अ, जे आपण आजपर्यंत करता जे शिकलोय, ते बेसिक्स अप्लाय करणं सगळीकडे. नाही, मला असं विचारायचं आहे, म्हणजे त्यातलाच प्रश्न आहे, की एकदा तू भूमिका स्वीकारली, की मग तुझी तयारी कशी सुरू होते? भूमिका स्वीकारली की एकतर वाचन, त्या हां, स्क्रिप्टचंच खूप वेळा वाचन, हां, दिग्दर्शकाबरोबर वाचन, हां, त्याला काय अपेक्षित आहे हे. हां, आणि हे सगळं करत असताना ते कॅरेक्टर मला कसं भावतंय किंवा मला काय समजतंय हे म्युच्युअल डिस्कशनमध्ये, की हे मला कळतंय हे बरोबर आहे का? का तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते पर्सीव्ह करताय? सो हे मला सतत जाणून घ्यायचं असतं, की आपल्याला कळतंय ना? पहिलं मला कळणं गरजेचं आहे ते. किंवा मला काहीतरी वेगळंच वाटतंय, ही एका वेगळ्याच बॅकग्राऊंडमधनं येते. पण डिरेक्टर म्हणतो, "नाही, नाही, हे असं नाहीये. तिची ही विचार करायची पद्धत आहे." सो मग मला त्या हिशोबाने ते जुळवून घेणं. सो त्यामुळे मला सतत जे मी म्हणते, की सरेंडर करणं आणि हे जे समजून घेणं समोरच्याकडनं, की काय अपेक्षित आहे आणि मग आपलं अंडरस्टँडिंग त्याच्याशी जुळतंय का? सो ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आणि मग त्या पात्राच्या आजूबाजूला जाणारं मी काय बघितलेलं आहे किंवा अशी माणसं माझ्या ओळखीत आहेत का? नसतील तर मग आजूबाजूला कोणाला तरी विचारणं, की जी आपली हां. गुरुमंडळी असते किंवा ज्यांच्याबरोबर बरोबर आहे. हां. सीनियर ॲक्टर्स असतात, ज्यांच्यावर काम केलेलं असतं. सो मदत घेणं लोकांची, की हे असं मला करायचं आहे. सो काय केलं तर कशाची मदत होऊ शकते? काय इम्पॅक्ट पडू शकतो. काय इम्पॅक्ट पडू शकतो? पण म्हणजे असं आहे का, की ॲक्टिंग करणं म्हणजे स्वतःला विसरून जाणं? असं नाही होऊ शकत, असं मला नाही, वाटतं. मग त्या व्यतिरेकत शिरायचं असेल तर? त्या व्यतिरेखित शिरायचं असेल तर स्वतःला विसरून जाणं मला वाटतं, की त्या माध्यमाप्रमाणे तुम्हाला कॉन्शियस राहून पण तरीही हां, ते कॅरेक्टर साकारणं. हां, सो मला वाटतं हा बॅलन्स आहे. हां, तुम्ही पूर्णपणे स्वतःला विसरलात, ते हां, करताय अगदीच आणि ते करणं गरजेचं आहे. हां, पण तरीही बॅक ऑफ द माइंड एक ट्रॅक, एक कॉन्शियसनेस असणं. जर तुम्ही कॅमेरासमोर काम करताय, तर हा कॉन्शियसनेस असणं, हां, की कॅमेरा कुठून आहे, आपला चेहरा ह्या गोष्टीही सांभाळणं त्याचबरोबर हां, मला ह्या टेक्निकॅलिटीज आहेत, हां. पण त्या गरजेच्या आहेत.
सो अगदीच आहे, की आपण कॅरेक्टरमध्ये स्वतःला ओतून देणं. पण ॲट द सेम टाईम एक तुमचा ट्रॅक हा चालू राहिला पाहिजे, ह्या टेक्निकॅलिटीज सांभाळण्यासाठी. म्हणजे पण असं पण पण हे अर्थातच मला वाटतं, की जितके तुम्ही काम करत जातात, ते तुम्हाला अनुभवागणिक ते तितकं सोपं होऊन जातं कॅरेक्टरमध्ये उतरणं. ॲट द सेम टाईम कॅमेरालाही ते देणं जे कॅमेराला अपेक्षित आहे. हे हां. हा खूप अनुभवाचा आणि वेळेचा प्रश्न आहे, की किती सराईतपणे फ्लुएंट स्मूथली ते होतं. आता तू तिन्ही माध्यमामध्ये काम करत आलेली आहे. खरं म्हणजे तू रेडिओ जॉकी होती वगैरे हो, हे हो. सगळं आता खूप मागे राहिलं. हो, हो. नाही, पण ते सुरुवात तू केली वगैरे. पण आता बघ तू तिन्ही माध्यमं वेगळी आहेत. जर आपण आता 3 माध्यमं म्हटले, ते रंगभूमीवर जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला ते संपूर्ण तुला तो रंगभूमीचा स्टेज असतो. तो तुला हे करायचं आहे आणि आवाजाची चढ-उतार हे पहिले येतं. सिनेमात काम करतोय तर मग तुकड्या-तुकड्याने काम करतो. म्हणजे तुला हं, हं. माहीत नसतं, की आता मी जो सीन केलाय तो म्हणजे पटकन त्याची पण तुकड्या-तुकड्याने काम करतो आणि मालिकेमध्ये ती धावपळ असते. हो, हो. तू याचं काय याच्यावर फोकस टाकशील? ह्याच्यावर फोकस टाकशील म्हणजे? म्हणजे तुझं हे कामाचं कसं काय तू सांभाळते गणित? सांभाळले किंवा मग मला वाटतं, की हे आधी तर धावपळ झालीच. पहिल्यांदा जेव्हा अच्छा. हे असं कारण मी पहिलं तर नाटकच जास्त केलेलं हां, आहे. हां, सो मला आठवतं एलिझाबेथ एकादशी जेव्हा मी करत होते, हां, पहिलाच सिनेमा माझा आणि हां, मी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. तेव्हा ऑब्व्हियसली ते जो आपण नाटकात अभिनय करतो, हां. आपण त्याच इंटेन्सिटीने करेक्ट, करायला जातो तो. करेक्ट. हां, सो मला तेव्हा परेश मोकाशींनी खूप प्रेमाने, खूप शांतपणे समजावलं, की "ऐक, तू करतेस, तुझी इंटेन्सिटी तीच असली पाहिजे. पण कॅमेराची एक चौकट, एक फ्रेम आहे. तुला तेवढ्याच फ्रेममध्ये तू दिसणार आहेस." सो तू असं खूप स्टेजवर आपण शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण लाऊड करतो. त्याची बरोबर आहे. गरजच नाहीये. हां, तर तुला कॅमेरा हे माध्यम समजून काम करणं गरजेचं आहे. हां, सो माझी इतकी तारांबळ उडाली सर, मी म्हणजे मला असं वाटायचं, की हे काही आपल्याला जमत नाही, झालं हे शेवटचं आता, ह्याच्यानंतर आपल्याला हां, कोणीही विचारणार नाही आणि हां, इतकं वाईट काम होणार आहे आणि हां, ह्यांनी इतका विश्वास टाकलाय आपल्यावर. हां, मी अत्यंत पण त्यांनी इतकं शांतपणे पेशंटली, कारण ते स्वतः नाटकातले असल्यामुळे त्यांना ते कळलं माझा काय प्रॉब्लेम होतोय ते. तर त्यांनी माझ्याकडनं ते शांतपणे करून घेतलं. "नंदिता हे नको करू, हे हे कमी कर." किंवा एक काहीतरी सीन असेल तर आपण "शॅ!" असं काय. तर ते मला म्हणाले, "तू रिअल लाईफमध्ये हे करशील का?" "ॲ." असं हे तू हां, रिअल लाईफमध्ये कदाचित नाही करणार. हां, सो तू जे ॲक्चुअल लाईफमध्ये करशील तू ते कर. तू अजिबात तू विसरून जा, तू कॅमेरासमोर काम करते किंवा तू ॲक्टर आहेस हेही विसरून जा. तू आत्ता ह्या परिस्थितीत आहेस, तू ह्यांची आई आहेस आणि आता हे करायचं. आता काय तू तू ठरव काय करायचंय ते आणि तू कर. तू विसर तू ॲक्टिंग करतीयेस म्हणून वगैरे. असं करून, 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 करून त्यांनी माझ्याकडनं ते काम करून घेतलं आणि तेव्हा मला त्याची टेक्निक, तेव्हा मला ते समजलं ते काय म्हणतायत ते. हां, सो तो माझा कॅमेराचा पहिला धडा होता. की हां, कॅमेरासमोर काम करताना तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे फिल्मसाठी. हां. आणि सो ते एक आणि मग जेव्हा मी मालिका केली, तेव्हा तर म्हणजे तुम्हाला दिवसभरात एकतर ते वेळेचं गणित आहे, की तुम्हाला एवढे सीन्स काढायचे आहेत दिवसात वगैरे असं. सो तो एक तुम्ही मला वाटतं सुरुवातीला थोडंसं ॲडजस्ट होता वेळ जातो, पण नंतर तुम्ही त्याच्यात रुळता. सो मला वाटतं ही तिन्ही माध्यमं वेगळी आहेत आणि आपल्याला प्रत्येक माध्यमाप्रमाणे स्वतःला त्या वेळी बदलणं गरजेचं आहे आणि त्या वेळी तो मीडियम समजून काम करणं गरजेचं आहे. सो मी जे नाटकात काम करीन ते मी कॅमेरासमोर नाही करणार किंवा मालिकेत अर्थात ॲक्टिंग तीच आहे. पण मला वाटतं ती व्यक्त होण्याची किंवा ती प्रेझेंट करण्याची पद्धत ट्विक करता येते आपल्याला. हां. सो ही मीडियम्स असे बदलत जातात आणि ते आपल्याला ॲक्टर म्हणून अलर्ट राहून ते काम करणं. तू आता निवडक निवडक शब्दात म्हणजे बरोबर आहे किंवा त्याच्या आसपास जाणार आहे. म्हणजे तू असं फार असं धावपळ करून काम केलेलं नाहीये. हं, बरोबर आहे? हं. पण ह्या गतीचा फायदा काय? अं, मग खरं तर मी विचार करून नाही केलंय हे. त्यामुळे हां, पण हां, मला असं नाही सांगता येणार.
पण मला शांतपणे वेळ देऊन त्या गोष्टीला न्याय देता येतो आणि एकातनं दुसऱ्या ह्याच्यात जाताना मध्ये एक गॅप मिळतो तुम्हाला बॅक टू ग्राउंड लेवल यायला. मग तिकडे तुम्ही परत पाहिजे तर तुमचा रियाज करा. तुम्ही स्वतःला अपग्रेड करा, काहीतरी नवीन शिका. सो दॅट जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्टला जाता, तेव्हा तुम्ही नवीन माणूस म्हणून जाता. त्या कॅरेक्टरला एक्सेप्ट करायला बरं. हां, तुम्ही नव्याने उभे असता. हां. असं नाही की माझा ह्यातला अनुभव घेऊन मी तिकडे गेली. ॲक्टिंगचा अनुभव वेगळा, पण मी हे कॅरेक्टर तिकडे नाही नेत आहे. नाही. हां, ते ते ग्राउंड लेव्हल ते न्यूट्रलाइज होतं मे हां. बी. मला माहीत नाही, पण हा वेळ त्याच्यासाठी कामी येतो. ह्या वेळेत काय करते तू? ह्या वेळेत वाचन, प्रवास खूप फिरते मी अच्छा. आणि हां, मी खूप वर्कशॉप्स अटेंड करते अदरवाईज. म्हणजे हां, असं काहीतरी नवीन वर्कशॉप्स असतील किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं, की मी काही शिकलेले नाहीये. हां, म्हणजे असं हां. ॲक्टिंगचं लक्षात आलं. स्कूल मी हां. अटेंड केलेलं नसल्यामुळे असं काहीतरी नवीन वर्कशॉप्स अटेंड करायला मला खूप आवडतं आणि असं वाटतं, की वेगळ्या लोकांना भेटता येतं त्या ह्याच्यात किंवा अ, अ, दुसऱ्या ठिकाणी काय पद्धतीचं काम चाललंय, त्यातनं आपल्याला काय घेता येईल किंवा आपल्याला अ, आपल्या नॉलेजमध्ये कसं ते ॲड ऑन होईल, हा एक छोटासा प्रयत्न असतो त्याच्यात. मी हं. आत्ताच एक नवरस साधना अच्छा. वेणू सर म्हणून आहेत हां. अ, आणि कपिला वेणू ते अ, अ, त्यांनी आत्ता एक वर्कशॉप घेतलेलं. सो ते मी अटेंड केलं आणि मला असं झालं की बापरे! हे किती पिळवटून म्हणजे ते अगदीच 3 दिवसाचं वर्कशॉप होतं. पण त्यांचा एक कंप्लीट मोठं महिन्याभराचा रेसिडेन्शियल कोर्स असतो. तर त्याची एक छोटी झलक होती इकडे मुंबईत. अच्छा. हां. पण मला असं झालं, की किती काय-काय आहे शिकण्यासारखं आणि एक ॲक्टरला किती गोष्टींचा रियाज करणं गरजेचं आहे. कारण ॲक्टर हे सगळ्यात शेवटी येतात रियाजाच्या बाबतीत बरोबर आहे. सगळ्यात खरं आहे, खालती खरं आहे. असतात. हां. म्हणजे म्युझिकवाल्यांना रियाज करतात, डान्सर्स रियाज करतात. पण ॲक्टर्स किती वेळ देतात स्वतःला ब्रशअप करण्यासाठी किंवा अपग्रेड करत राहण्यासाठी म्हणजे ह्याच्यासाठी. तुझा कल माझ्या मते इकडच्या वाडीकडे जास्त आहे. ती व्हावी इन द प्रोसेस. माझी होतेय की नाही मला माहीत नाहीये. नाही पण होते ना, कारण इन द प्रोसेस ती व्हावी ही अपेक्षा. नाही म्हणजे ज्या अर्थी तू असं वर्कशॉप अटेंड करते, वाचन करते, भटकंती करते, हे सगळं इकडे जातं ना. मे बी तू काय येस. रिएक्ट करशील याच्यावर? मला मला अनुभव घ्यायला आवडतात. एक्सपिरियन्स हां, हा गोल असला पाहिजे, हां. की एक एक वेगळा अनुभव येणं किंवा ह्याच्यातनं मला काहीतरी वेगळं सापडणं. एक्सपिरियन्स हा माझ्यासाठी गोल असतो, की त्याच्यातनं काय अनुभवता आलं. काहीतरी मिळालं आपल्याला, की अ, हे विकत घेतलं, ते विकत घेतलं, हे तर आहेच. ह्या हं, गोष्टी आनंदच देतात, नाही हं, असं नाही. हं, हं. पण जसं प्रवासातनं तुम्हाला अनुभव मिळतो. तिकडे इतकी वेगवेगळी माणसं भेटतात. तुम्ही स्वतःशीच तुमची एक वेगळी ओळख होते आणि कधी-कधी आपल्यालाच माहीत नसतं, की आपल्याला हे जमू शकतं किंवा आपण हे करू शकतो. सो आपल्याला आपली आपली एक गोष्टी आपल्यातल्याच गोष्टी कळतात. अरे, हे तर मी केलं. हे मला इतकी भीती होती ह्याची, पण मी हे केलं. सो हे वेगवेगळे अनुभव मला वाटतं ते आपल्याबरोबर राहतील लाईफलाँग, की मी एक 60व्या वर्षी बसून विचार केला, की आहाहा! तिकडे ते फिरलेले आणि तिकडे मला हे भेटलेले आणि असं-असं त्यांच्याबरोबर चर्चा झालेली. हे मला आठवेल आणि मला असं वाटेल, की अरे वाह! काहीतरी आपल्या लाईफमध्ये ॲड ऑन झालंय, एनरिचिंग काहीतरी झालंय. कदाचित मला माहीत नाही मी त्याचा बेनिफिट त्याचा फायदा दुसऱ्यांना होईल, न होईल हे मला नाही माहिती आहे. पण तू सोलो ट्रॅव्हलर्स आहे? हो. काही खास कारण? नाही मी अशी रेग्युलर नाहीये, पण मी एकदा करून बघितलंय ते हां, मग? आणि इतका भन्नाट एक्सपिरियन्स होता सर माझा तो, की मी ठरवलेलं जायचं धर्मशालाला.
माझा सगळा ते रिसर्च हिमाचल प्रदेशला. हो, हो, हो. अच्छा. हां, धर्मशालाला जायचं मी ठरवलं हां. आणि माझं सीरियलचं शूट सुरू होतं. सो मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही आत्ता काय 10 दिवस मला एक प्लीज ब्रेक द्या." कारण मी 3 वर्ष कंटिन्यू शूट करत होते. सो मी म्हटलं, "आपण सोलो ट्रॅव्हलिंग करूया. आता हां. खूप झालं म्हणून वगैरे. आपण बघूया, आपलीच भीती ओव्हरकम करूया." सो धर्मशालाला मी जाणार होते. आदल्या दिवशी रात्री आता उद्या मी निघणार हां, धर्मशालाला. उद्यापासून माझी सुट्टी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत हां. माझं काहीतरी ट्रेनचं कसलं तरी रिझर्वेशन होतं जे कॅन्सल झालं. झालंच नाही आणि मी म्हणजे आता मला नाही जाता येणार शालाला अशी हं. परिस्थिती. सगळं तिथलं रिसर्च कुठे जायचंय, काय खायचंय, असं लोकांना विचारून आपण जे करतो ते, सगळं करून तयार होते मी आणि मला असं झालं, बापरे! आता काय 10 दिवस सुट्टी आणि घरी बसू मी? सो मी रडकुंडीला आलेले आणि मग माझी बहीण मला म्हणाली, की "ठीक आहे, आपण येतानाचं तुझं दिल्लीचं रिझर्वेशन आहे, तो अशा ठिकाणी जा जिकडनं तू येताना परत दिल्लीवरनं परत येऊ शकशील." सो म्हटलं आणि फ्लाईटनी डायरेक्ट मसुरी असं एक तिने मला ऑप्शन सुचवलं. म्हटलं कुठेतरी जाऊया, आपण उठूया आणि जाऊया आणि मी गेले. सो एक कंप्लीटली वेगळं ठिकाण ज्याचा मी अभ्यास केलेला ते राहिलं बाजूला आणि कंप्लीटली वेगळं ठिकाण ज्याचं मला काहीही माहीत नाहीये. एकतर आपण एकटे चाललोय. मी तयार म्हटलं जाऊया आता बघूया जे होईल ते होईल आणि इतकी म्हणजे भन्नाट झाली ती ट्रिप मी शब्दातच नाही मांडता आणि मला हा कॉन्फिडन्स येणं की आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर मॅनेज करू शकतो. कोणीही नाही आहे आपल्याबरोबर. एका कंप्लीटली वेगळ्याच स्टेटमध्ये चाललोय आपण जिकडं आपलं फारसं माहीत नाही आहे काही. ठीक आहे बघूया. सो आपण हे मॅनेज करू शकतो. मग तिकडे मला वेगळ्याच दोघी जणी भेटल्या, त्याही अशा सोलो ट्रॅव्हलिंग करत होत्या. मग आम्ही तिघी जणी फिरलो तिकडे. मग मी तिकडनं ऋषिकेशला आली. मग ऋषिकेशला मी एकटीच फिरत होते काय-काय करत. अशी एक वेगळी माणसं भेटणं, वेगळ्या ठिकाणी आपण फिरणं, आपणच शोधून वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, हा काहीतरी वेगळाच म्हणजे स्वतःबरोबर राहणं, हे जास्त गरजेचं आहे. हे जास्त गरजेचं आहे. आता तू बोलता-बोलता मगाशी एक मुद्दा आपला आला, की निवडक. हा एक आपण एक करूया. म्हणजे तेवढ्या तुलनेत म्हणजे त्या गतीने काम नाही किंवा पण तू नकार किती जणांना दिला या काळामध्ये? सिनेमा किंवा नाटक किंवा मालिकेसाठी आणि कसा दिलास? सर नको ते ऐकत असतील तर. नाही, तू नावं नको घेऊ. तू जसं तुझी तुझी काम बघूया ना पद्धत काय आहे नकार देण्याची. नाही मी खूप एकतर मी खूप एकतर स्पष्ट ह्या गोष्टीवर असते, की कोणाची भावना न दुखावणं हा हां, मुद्दा आहे. पण माझा मूळ कलच रोलकडे असतो, की तो हां, रोल मला हां, कितपत इंटरेस्ट करतो, हां. स्टोरी आणि रोल. जर तो नसेल तर मी खूप नम्रपणे त्यांना सांगते, की "सॉरी पण माझ्यासाठी काहीच नाही आहे ह्याच्यात करण्यासारखं. प्लीज समजून घ्या." आणि अत्यंत नम्रपणे मी सांगते सर आणि खरी गोष्ट आहे ही, तू मग आहेस ना. हां, की हां. बऱ्याचदा पैसा हा नसतो मुद्दा. माझ्यासाठी रोल हा मुद्दा हां, पहिला ठरतो, हां, की हे काम आपल्याला करायचंय का नाही करायचंय. हां. सो मी खूप नम्रपणे आणि त्यांना समजू शकतो की अहो नाही खरंच माझ्यासाठी ह्याच्यात काही करण्यासारखं. सो पण कामाचे पुरेसे पैसे मिळाले? कधी मिळाले, कधी नाही मिळाले. की वसूल करता नाही आले? नाही, असं कधीच झालं नाही, की हां, पैसे बुडाले, हे हां, कधीच झालं नाही. हां, उशिरा मिळाले, पण मिळाले. फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने आत्तापर्यंत तो अनुभव आलेला नाहीये, की आपण काम केलं आणि त्याचे पैसे मिळाले नाहीयेत म्हणून. कारण सध्या तोच वाद गाजतोय. खूप गाजतोय, आय अंडरस्टँड आणि त्रासदायक आहे ते अर्थातच. आता कोणाची बाजू बरोबर, कोणाची बाजू चूक मला नाही सांगता येणार. पण हां, अ, हे त्रासदायक आहे, की आपण जे काम करतोय आणि त्याचे पैसे न मिळणं. कारण की हे शेवटी आपलं काय म्हणतायत रोजी-रोटी आहे. हां. सो आपण आणि एकतर ॲक्टर्सना आधीच 3 महिने उशिरा पैसे मिळतात. म्हणजे काम सुरू केल्यापासून म्हणजे मालिकेत हं, स्पेसिफिकली. हं. तर त्यात तर आपले काही प्लॅनिंग असतं, काही रोलिंग असतं, असं सगळं. त्यातही तर ते गडबड होणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. अगदीच. पण आता जो वाद गाजतोय, ज्याच्यावरनं वाद गाजतोय त्याच्याकडे पण तू काम केलेलं आहे. हो. माझा पती सौभाग्यवती. मग बरोबर आहे. तुझा हो. अनुभव कसा होता?
माझा अनुभव चांगला होता कारण की तेव्हा काही प्रॉब्लेम्स नव्हते त्याचे असे. म्हणजे मंदार देवस्थळीचे तेव्हा हो, प्रॉब्लेम नव्हते. हो, हो, हां, हो, हो. सो त्याचं प्रोडक्शन होतं ते हां, आणि मी त्याच्याच सीरियलमध्ये काम केलं. इनफॅक्ट मला त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं कारण माझी पहिली सीरियल होती ती हां, सर. सो मला तसं सीरियलचा काहीच अनुभव नाही. हां, सो जसे परेश मोकाशी माझे पहिले डिरेक्टर फिल्मचे, तसा मंदार देवस्थळी माझा पहिला डिरेक्टर मालिकेतला. हां, आणि मला खूप छान शिकायला मिळालं त्याच्याकडनं. कारण की तो अत्यंत क्रिएटिव्ह आहे डिरेक्टर. म्हणजे एक रेग्युलर असं सीन करा, चला उठा आणि करा असं नाही. उभे राहा आणि वाक्य बोला नाही. तर तो छान नाटकाच्या पद्धतीने एखादा सीन इंटरेस्टिंग आहे त्याचं तालीम घेणार, मग इकडनं इकडे जाऊया असं छान कोरिओग्राफ करून, मग त्यातले इमोशन्स कसे काढ, की हां, अ, ज की समजा माझी बॅक आहे आणि समोरच्या ॲक्टरला मी लाईन्स देते आहे. हां. बरोबर आलं लक्षात. हां. तर तू अशी ठोकळ्यासारखी उभी राहून नाही चालणार. हो, अच्छा. म्हणजे जरी तुझी पाठ दिसतेय, तरी तुला तुला एक्सप्रेस व्हावं लागेल. असं तू ठोकळ्यासारखी उभी राहिलीस, तर हे दिसतंय की तू नुसती उभी आहेस. पाठ जरी आपण एक्सप्रेस होत असतो, तेव्हा आपली बॉडी हलते. काहीतरी होत असतं. सो एवढा भाग का दिसेना, पण तू काम केलं पाहिजेस. नुसतं त्याला वाक्य देऊ नकोस. एक्सप्रेस हो. छोट्या-छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या गोष्टी. सो मला खूप छान शिकायला मिळालं त्याच्याकडनं. अगदीच. इंटरेस्टिंग काम करतो तो अत्यंत. अच्छा, तुझा अनुभव चांगला आहे म्हणजे. माझा अनुभव चांगला आहे आणि तेव्हा तोही चांगल्या ह्याच्यात होता. म्हणजे सीरियल्स चालू होते, फिल्म्स चालू होते. सो आणि मुद्दामून मला नाही वाटत कोणी असं करेल. सो मला असा काही अनुभव नाही आला आणि मे बी हे सगळं नंतर ते डाउनफॉल एखाद्याचा हां. चालू होतो आणि तो पण हे पैसे बुडू नयेत यासाठी कलाकारांनी काय काळजी घ्यावी? कलाकारांच्या हातात खरं तर काहीच नसतं. अच्छा. काय करणार म्हणजे एक निर्माता म्हणजे जसं आत्ता शशांक बोलतोय त्याबद्दल, फार-फार तर आपण त्याला वाचा फोडू शकतो. पण मला नाही माहिती की हे मला आत्तापर्यंत सुदैवाने असा अनुभव न आलेला असल्यामुळे हां. मला माहीत नाही काय करतात. पण फार-फार तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. अच्छा. हां. पण एखाद्याने जर ठरवलंच असेल की नाहीच पैसे द्यायचे आणि तर मग पण कॉन्ट्रॅक्ट तर असतं ना. समजा आपण कॉन्ट्रॅक्ट असतं, सिनेमाच्या अगदीच बाबतीत असतं. म्हणूनच हां. म्हटलं, की तुम्ही काय लीगल करू शकता आणि काय जसं आता Instagram आहे माध्यम हं. बोलण्यासाठी, तुमचे प्रॉब्लेम्स व्यक्त करण्यासाठी. सो त्यामुळे 4 लोकांना कळतं आणि ते सतर्क होतात, ते अलर्ट होतात. हां, की आपले पैसे बुडू नयेत. एक्झॅक्टली. पण पुरेसा पैसा मिळतो का सिनेमा, नाटकात काम करून? तुम्ही किती बरे आहात आणि तुम्ही तुमची किती बरे आहात, की तुम्ही किती स्टार आहात? तुम्ही किती स्टार आहात आणि तुमची फेस व्हॅल्यू काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मला वाटतं आजकाल तुम्ही ॲक्टर असण्यापेक्षाही तुमची फेस व्हॅल्यू खूप मॅटर करते असं मला वाटतं आजच्या काळात. स्टार असणं आवश्यक आहे. स्टार असणं, पॉप्युलॅरिटी असणं हो, पण पॉप्युलॅरिटी असणं म्हणजे आणि तुम्हाला Instagramवरचे फॉलोवर्स असणं. येतो त्या प्रश्नाकडे. पण पॉप्युलॅरिटी असणं म्हणजे तुम्हाला ॲक्टिंग येते असंही नाही ना? अ, असंही नाहीये म्हणजे हो. त्याचे जसं मी म्हटलं, की आता ना ॲक्टिंगपेक्षा हे समाज माध्यमांमुळे ह्या गोष्टी बाकीचे पॅरामीटर्स खूप बदलले. बदलले आहेत आणि खूप महत्त्वाचे झाले आहेत. आता ते चूक की बरोबर ह्यावर मी नाही बोलणार कारण की जसं वेळ बदलतो तशा गोष्टी बदलत जातात आणि तुम्हाला त्याला अडॅप्ट करावंच लागतं. तुम्हाला काही ऑप्शन नाही की मला हे आवडत नाही आणि मी करणार नाही, हे बोलून नाही चालणार. मग तुम्ही मागे पडता. तुम्हाला चेंज करणं गरजेचंच आहे. पण आत्ता मला असं वाटतं एक ॲक्टर त्याच्या ॲक्टिंगच्या जोरापेक्षा बाकीच्या गोष्टी त्याला करण्यात त्याची एनर्जी खूप घालवावी लागते. अ, काम मिळवण्यासाठी किंवा लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी, हे स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी. स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी. हो. पण आता एक असा मुद्दा आहे, की ज्याचे फॉलोअर जास्त आहेत Instaवर किंवा काय, त्याला त्या फॉलोअर जास्त आहे म्हणून कामं मिळतात. हे कितपत बरोबर आहे? म्हणजे असे रील स्टार्स वगैरे हां, रील म्हणताय का स्टार. तुम्ही? हो. हां. एक ॲक्टर म्हणून मला कधीच ते बरोबर वाटणार नाही. हो, पण त्यांना घेतलं जातं हो, आणि हो, हो. काय आहे, काही सेकंदाचं रील आणि एक 2-2.5 तासाचा सिनेमा.
जर धुरंधरसारखा सिनेमा असेल तर तो 3.5 तासाचा सिनेमा असतो. ॲनिमलसारखा असेल तो 3.5. आणि आता एक नवा ट्रेंड येतोच आहे ह्या वर्षी, की असे मोठमोठे वेळीचे सिनेमे हिंदीमध्ये येतोय. तर तेवढा सिनेमा पेलणं आणि काही सेकंदाचं रील पेलणं याच्यामध्ये फरक आहे ना. फरक आहे, 100% फरक आहे सर. मी तुला कितपत बरोबर वाटतं, की ते रील रील स्टारला आपण एक ॲक्टर म्हणून मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मला होतो त्रास या गोष्टीचा, की रील्स करणं आणि तुम्ही नाटक करत, एक-एक पायरी चढत, ॲक्टिंग शिकत ॲक्टर होणं. ह्याच्यात ही जी जर्नी आहे, ती हां. तुम्ही मिस करता आणि डायरेक्ट एक 2 मिनिटाचं रील करून बरं त्या रील्सचा कंटेंट काय असतो तोही इतका म्हणजे मी आय एम नोबडी टू टॉक अबाउट इट कारण हां. की असं हां. जो तो त्याचा प्रश्न आहे त्याला काय कंटेंट करायचा आहे. हां. पण त्या रीलवरनं तुम्ही जे ॲक्चुअल ह्या क्षेत्रात आहेत, ॲक्टिंग करतायत, ज्यांनी खूप वर्ष दिली आहेत ह्या सगळ्या या कलेला दिली आहेत. हां. ते ते मागे राहतात जस्ट बिकॉज ऑफ त्या फॉलोवर्सचा जो एक आकडा आहे ना, हां. त्या आकड्यामुळे मागे राहतात आणि वेगळीच माणसं म्हणजे जे या क्षेत्रातही नाही आहेत. हां. तर त्यांना ते प्राधान्य नाही किंवा त्यांना तो चान्स मिळतो. ओके. असं. पण कधी-कधी असंही दिसतं स्पष्ट, की एखाद्या कलाकाराला काही लाखामध्ये वगैरे फॉलोअर्स असतात. मग तेवढा त्याच्या सिनेमाला प्रेक्षक का नाहीत? मला नाही सांगता येणार एक्झॅक्टली का नाही आहेत. कारण की अ, एक सिनेमा करणं आणि त्याच्यानंतर त्याचे प्रमोशन्स करणं, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, याचा एक कलाकार म्हणून आम्ही हो, आटापीट करत असतो. त्याचा हो, खूप प्रयत्न चालू असतात. कारण प्रत्येकाला हवं असतं, की आपलं काम, आपली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचावी, लोकांनी त्याला भरभरून हो. प्रतिसाद द्यावा. पण आत्ता मला असं वाटतं, की आपल्या हातात आहे मनोरंजन, हां. की मुठ्ठी में. मुठ्ठी में आहे. एक क्लिकवर मी अ, आत्ता हे चॅनल बघते, मी दुसऱ्या दुसऱ्या मिनिटात कंटाळा आला का हा सीन चल दुसरा चॅनल. हे इतकं हातात आहे सर, की मी आधी तर आपण म्हणू की टेलिव्हिजनमुळे लोकं सीरियलमध्ये बघण्यात इतके रमलेत, की नाटक सिनेमा बघायला जात नाही. आता तर तेही टेलिव्हिजनही राहिलं बाजूला, आता तर मोबाईलमध्ये आहे सगळं. तर खूप टफ फाईट आहे, की प्रेक्षकांना ओढून सिनेमागृहापर्यंत आणणं हे अत्यंत कठीण काम आहे. अ, ते इम्पॉसिबल आहे का? तर मी म्हणेन नाही. पण हां. त्याच्यासाठी मग आपला कंटेंट इतका जोरदार असला पाहिजे, आपलं प्रॉडक्ट इतकं जोरदार असलं पाहिजे, की ते कठीण आहे. पण हो, जसं आता धुरंधर बघा ना, हां. की तो इतका बिग स्केल सिनेमा आहे आणि लोकांनी जातात लोकं हो, बघायला. 2-2दा, 3-3दा बघितला अनेकांनी. हो, आज एकदा पाहणारा प्रेक्षक कमी आहे, जिथे लोक 3दा धुरंधर पाहतायत. हो. तर ते मला आणि त्याच्यातनं जरा मराठी सिनेमाची जी फरफट होते, तर मला असं थोडं वाईट वाटतं त्याच्यासाठी, हां. की कारण की दुसरं असं होतं, की आपण अशा ठिकाणी आहोत म्हणजे मुंबईसारखं शहर, की जिकडे सगळ्यांचे सगळे म्हणजे असं नाहीये, की साऊथमध्ये जसे त्यांचेच सिनेमे बऱ्यापैकी मेजॉरिटी हां, असते. हां. तर असं नाहीये, की आपल्याकडे फक्त मराठी चालतं. आपल्याकडे आपण तर म्हणजे आपण कॅपिटल आहोत. बरोबर आहे. एंटरटेनमेंट कॅपिटल. येस. हां, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं कॅपिटल आहोत हां. आपण. तर इकडे हिंदी चालतं, इकडे मराठी तर आहेच, मराठी त्याची रिजनल लँग्वेज आहे. इकडे साऊथचे सिनेमे येतात, इकडे इंग्लिश सिनेमे येतात. इतकं गुजराती कॉन्टेंट चित्रपट पण गुजराती यावर्षी कुठे चित्रपट आहेत, इतकं कॉन्टेंट आहे, की तिकडे बिचारा मराठी सिनेमा खूप धडपडतो. पण सोडून दिलाय का? नाही. तर नाही. वी आर फायटिंग हार्ड. हां. मला त्याचं समाधान आहे, की वी आर फायटिंग हार्ड. आणि येतात की छान सिनेमे आणि लोकं देतात त्याला प्रतिसाद. पण प्रत्येक सिनेमाला मिळेल तर असं नाही. आपण नाही सांगू शकत. तर आता आपण कंटेंटचं बोलतोय, की आता तुझा हा जो सिनेमा आहे, डॉक्टर मिलिंद आपटे यांचा केस नंबर 73 हं. हा कोर्टरूम ड्रामा की सस्पेन्स थ्रिलर की दोन्ही मिक्स? हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. अच्छा. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत डॉक्टर मिलिंद आपटे हे स्वतः एक मोठे सायकॉलॉजिस्ट आहेत.
आणि बरेच वर्षांचं त्यांचं काम आहे हे. आणि त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत आलेले अनुभव, पेशन्स यांच्यातनं जन्माला आलेली ही कथा आहे. सो ती त्यांनी स्वतः लिहिलेली आहे आणि डिरेक्ट केलेली आहे. तुझ्याकडे कसा आला सिनेमा? माझ्याकडे मला डॉक्टर मिलिंद सरांनी माझं नाटक म्हणजे नाटक किंवा म्हणा किंवा मला वाटतं बघितलं नाही आहे त्यांनी मला Instagramवर बघणं वगैरे सो त्या झोनमध्ये मला त्यांनी शर्वरी जी आमची अजून एक प्रोड्युसर आहे सो ती ह्या हां, इंडस्ट्रीतली आणि तिने मला फोन केला की हां. अशा अशा एका सिनेमाची गोष्ट आहे सो तुला आवडेल का करायला म्हणून वगैरे अशा प्रकारे त्यांनी मला ती ऐकवली आणि मला असं वाटलं की आपण ह्याचा एक भाग असणं व्हावं ह्या कारण की इट्स अ सायकोलॉजिकल थ्रिलर आणि प्लस ते त्यांचे पेशंट्स आणि ह्याच्यातनं ते सगळं त्यांनी ती कथा आलेली आहे. सो आय थॉट की छान असेल ह्याचा एक भाग असणं आपण. पण सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये जास्त एफर्ट्स लागले. एफर्ट्स अख्ख्या त्या हां, सिनेमाचंच एक हां, समजून घेणं हां. आणि सायकॉलॉजी काय आहे, काय नाही वगैरे असं सगळं आणि ती कथा बेसिकली इंटरेस्टिंग असल्यामुळे. सो त्यांनी आम्हा सगळ्यांनाच खूप गाईड केलं. कारण अच्छा. हा त्यांच्याच अनुभवातनं आलेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हा सगळ्यांना खूप गाईड केलेलं आहे ह्या सिनेमात. सो त्यांच्याकडनं आलेल्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करत गेलो. म्हणजे हा अनुभव कसा राहिला तुझ्यासाठी? म्हणजे अशा पद्धतीची गोष्ट जे ॲक्चुअल सायकॉलॉजी म्हणजे ज्यांना हा प्रॉब्लेम झालेला, त्यांच्या गोष्टीवरनं ज्या गोष्ट येते, त्याला त्या भूमिकेत शिरणं हे वेगळं चॅलेंज आहे. हं. सो एक तर मला थ्रिलर्स खूप आवडतात अच्छा. आणि मी कधी थ्रिलर केला नव्हता. हां, ते आलंच. पण तू ते केले सिनेमे तो वेगळा विषय आहे. हो हां, ना. सो मला थ्रिलर, हॉरर हां. फिल्म्स खूप आवडतात. सो मला असं वाटलं चला आता आपण एक काहीतरी सस्पेन्स आणि हे सगळं जरा बघूया अनुभवून कसं हां. वाटतं, कसे शूट करतात हां, आणि मग काय कसं असतं. करतात? सो म्हणजे मला फार नाही डिटेलमध्ये बोलता येणार त्याबद्दल. पण एक मजा आहे, हां, की ती सगळी भीती आणि समोर काही घडत नाहीये, पण एक भीतीचं वातावरण आपण अनुभवतोय. हो, एम्बॉडी करून ते हां, सगळं अनुभवणं, ते हां. दाखवणं आणि जसं हे जे खूप ॲक्शन मूव्हीज नाही म्हणता येणार मला. जे काय त्याला म्हणतात? जसे सुपरमॅन, स्पायडरमॅन्स भयपट वगैरे वगैरे असं. असतात हां, वगैरे असतात ना, हां. की समोर काही घडत नाहीये, पण तुम्हाला हं. दाखवाय एक्सप्रेशन आभास. असं हे जे हां, हां. मला याचं खूप फॅसिनेशन आहे, की काही घडत नाहीये. पण आपल्याला हे माझ्यासमोर दिसतंय, बापरे! सो हे जे आहे ना, एक वेगळी मजा आली मला हे सगळं करताना. म्हणजे वेगळ्या प्रकारे तू एन्जॉय केलं. हो, मी वेगळ्या प्रकारे. काय होतं सर कधी-कधी आपण म्हणजे इतके काही कामं अशी असतात, की आपल्याला एक वेगळंच काहीतरी करायला मिळतं त्याच्यात आणि क कधी जसं मी ना काही एक कॉमेडी नाटक केलेलं आहे, हां, आमच्या हिचं प्रकरण नावाचं. सो ते नाटक करताना मला असं वाटलं, की हे काही आपल्याला जमणार नाही. आपण कशाला म्हणजे चंद्रकांत लोकरे त्याचे डिरेक्टर होते. सो त्यांनी मला विचारलं तेव्हा मी म्हटलं, "अहो तुम्ही वेडे आहात का? मी आजपर्यंत कधीही कॉमेडी केलेलं तुम्हाला का मला हे विचारावसं वाटतंय?" सो ते म्हणाले, "तू कर तर." मी म्हटलं, "मला नाही आहे कॉमेडीचा सेन्स अजिबात." तर ते म्हणाले, की "तू करून तर दिग्दर्शकावर सोडून दे जबाबदारी. दिग्दर्शक बघून घेतील करायचं हां, कसं तुझ्याकडनं काढून." म्हटलं, "ओके, चालेल. एवढं जर ते म्हणतायत तर ठीक आहे." सचिन गोस्वामी हो, सर त्याचे अच्छा. डिरेक्टर होते आणि हां, सचिन मोटेने लिहिलेलं. सो म्हटलं, "ओके, ठीक आहे." आणि त्यांनी माझ्याकडनं मला अर्थात मला इनिशियली खूप इनिबिशन्स होते आणि कॉम्प्लेक्सेस होते. पण त्यांनी ते करून घेतलं आणि ते नाटक केल्यानंतर मला रिअलाईज झालं, किती मोठा स्ट्रेस बस्टर होता तो माझ्यासाठी. मोकळं नुसतं धमाल करणं, मज्जा करणं, हे एक कधी-कधी आपल्याला माणूस म्हणून किती गरजेचं आव असतं. हो. आपण इतके सीरियस रोल्स करताना वगैरे असं. सो मला ते करून बघता आलं. सो तसं मला असं झालं, की असं आपण समोर काही घडत नाहीये, पण आपल्याला रिएक्ट करायचंय. सो हा आपला एक कस लागतोय. सो करून बघूया आपण हे काय कसं वर्क होतं ते. मग तुला हॉरर सिनेमे आवडतात म्हणाली की हो, हो. सस्पेन्स. मग कोणाचे प्रामुख्याने?
प्रामुख्याने असं कोणाचे डिरेक्टर असं मला नाही हां. सांगता येणार तुम्हाला. रामगोपाल वर्मांचे खूप बघितले म्हणजे आहेत भूत मी. बघितलं असशील, भूत कारण भूत तसंच बघितलाय. होतं हो, हो, हो. किंवा कौन. कौन? हो. तो तर टेरिफिकच होता. ते हो. सायकॉलॉजिकल थ्रिलरच हो, होता. उर्मिला हो, मातोंडकर. हो. तर मला असं काही छान असं थ्रिलिंग की ह्यानी आपल्याला खूप भीती वाटतीये किंवा भयानक असं आपण बसलोय, की बापरे! आता काय होणार आहे पुढे आणि काय ह्याचा हां, कसे हे लोकं ह्याच्यातनं बाहेर पडणार आहेत? हे जे आहे ना असं असं हां, ऑन द एज हां. असणं, तर मला ही खूप फीलिंग मजा देते. पण हा सिनेमा लोक कसा एन्जॉय करतील असं वाटतं? केस मला नंबर वाटतं 73. हा सिनेमा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्यामुळे प्रत्येक माणसासाठी बरोबर तो राहील आणि त्याच्यात जे काही आहे, ज्याच्याबद्दल डॉक्टर आपटे बोलू इच्छितात, सो ते एक त्यांच्याबरोबर ते घेऊन जातील परत. हां. नुसतं एक थ्रिलर म्हणून नाही राहणार तो, पण ते त्यांच्याबरोबर काहीतरी घेऊन जातील परत. पण तू प्रत्यक्षात अशी एखादी केस बघितली आहे? जी मानसिकदृष्ट्या असं आपण बघतो ना आपल्या समाजामध्ये, नात्यामध्ये, एरियामध्ये थोडंसं एक सायकॉलॉजिकली हललेला माणूस, अ, असंबद्ध बोलतो किंवा मला आत्ता आठवत नाहीये, पण नाही मी असं कोणी बघितलेलं. पण मला असं वाटतं, की असं हललेलं वगैरे तुम्ही म्हणताय तसं नाही. पण काही लोकं कधी-कधी आपल्या आजूबाजूचीच इतकी डिस्टर्ब्ड असतात हां, आणि ते इतकं काही त्यांच्या आयुष्यात ट्रॉमा चालू असेल का काय चालू असेल, पण त्या स्टेटमध्ये ते इतके विचित्रपेक्षा अ, अ, एक प्रकारची चिड असते त्यांच्यात किंवा धुसफूस असते. तर म्हणजे हे आपल्या नॉर्मल लोकांचीच आपले हो, रिॲक्शन्स ज्या पद्धतीने बाहेर पडतात, मला असं वाटतं की त्याला एक आउटलेट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ते वेळच्या वेळी नाही मिळालं, तर मला वाटतं हे असं जे म्हणतात, की तुम्ही म्हणताय त्या लेव्हलवर ते पोहोचणारं असतं. पण मला वाटतं हे रिॲक्शन्स तर आपण रोजच बघत असतो आपल्या आजूबाजूला असं काहीतरी घडताना. कारण असं एक आढळून येतं किंवा आलं, की मानसोपचार तज्ञाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. हं, हं. हे ह्यातलाच प्रकार आहे ना, हॉरर. नॉट एक्झॅक्टली सर. मला असं वाटतं, की थेरपी हां, ही आज अ, त्याच्याबद्दल ना एक थोडंसं हे आहे स्टिग्मा किंवा टॅबू म्हणता येईल, की थेरपिस्ट काउन्सिलरकडे जाते म्हणजे किंवा हां, सायकियाट्रिस्टकडे जाते म्हणजे बापरे! हिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे की काय हिच्याकडे? हां, ही जी बघण्याची नजर आहे ना, हां. ती सर बदलणं खूप गरजेचं आहे. त्या नजरेपायी बरीच माणसं मदत घेत नाहीत आणि तो प्रॉब्लेम छोटा असेल का मोठा असेल, पण तुम्हाला जर गरज वाटतेय कोणाशी तरी जाऊन बोलायची किंवा हेल्प घ्यायची, तर ती घेणं गरजेचं आहे. कारण तो काउन्सिलर तुम्हाला कधीच जज करत नाही, की हे काय या क्षुल्लक कारणासाठी माझ्याकडे आली म्हणून वगैरे, नाही. सो तुम्हाला जर त्याचा त्रास होतो आहे, तर एकतर तुम्ही कुठल्यातरी सुज्ञ माणसाशी त्याच्याबद्दल बोला किंवा तुम्ही जा थेरपी घ्यायला. मला वाटतं थेरपी हा शब्द असा एक छान सुंदर ह्याच्यात लिहिला पाहिजे, की छान आहे हे. ह्याच्यात काही प्रॉब्लेमॅटिक काही नाहीये किंवा अ, चुकीचं काही नाहीये हे. सो मला वाटतं त्याच्या भोवतीचं जे तो स्टिग्मा आहे ना, तो गेला पाहिजे. कारण खूप लोकांचं नुकसान होतंय त्याच्यापायी. किंवा एक्झॅक्टली. लोकं एक्सेप्टच करत नाही, की माझा हा प्रॉब्लेम आहे आणि मला अ, मी कशाला जाऊ? काय गरज आहे मला? माझं सगळं बरं चाललंय. बरंच चांगलं आहे जर तुमचं बरं चाललंय. पण एकदा जाऊन चेक करायला काय हरकत आहे? तुम्हाला खोकला झाला तर तुम्ही जाताच की. तुम्ही काही तो कफ साठवून ठेवत नाही छातीत. हां. जेव्हा तो खूप साठतो, तेव्हा तुम्हाला गुदमरायला होतं, तुम्हाला श्वास घ्यायला कठीण होतं, तेव्हा तुम्ही जाता डॉक्टरकडे. मग हे जे इमोशन्स दबलेले आहेत किंवा ह्या गोष्टींचा ज्याचा त्रास होतोय, जे आउटसाइड प्रेशर्स असतील किंवा तुमच्या आयुष्यात घडलेले ट्रॉमा असतील, हे का साठवून ठेवलेले आहेत? तुमची बॉडी प्रत्येक वेळी रिॲक्ट करते त्या गोष्टीला. सो काढा ते बाहेर. तर हा सिनेमा घेऊन तू आता प्रेक्षकांसमोर येते. आता या क्षणी काय वाटते तुला? खूप छान वाटतंय, की 2026 सुरू झालेला आहे आणि आपला हां, एक सिनेमा प्रदर्शित होतोय. सो हां. सर ह्याच्यासारखा आनंद नाही वेगळा.
येस. आणि मला असं वाटतं छान म्हणजे हे वर्ष इतक्या छान नोटला सुरू होतंय. पॉडकास्ट सुरू होत ओके. आहे. पॉडकास्ट करतेय मी. मला खूप छान वाटतंय. आणि असंच हॅपनिंग जावं वर्ष जसं आत्ता हे सुरू झालंय, की पहिल्या महिन्यातच चित्रपट प्रदर्शित होतोय. सो म्हणजे मराठी सिनेमासाठी कसं असावं, असं वाटते तुला? म्हणजे चांगलंच असावं असं वाटते, पण त्या अर्थातच. हो. पलीकडे जाऊन? अ, मला वाटतं मराठी सिनेमा म्हणजे फिल्म मेकर्स तर त्यांच्या पद्धतीने हो, परीने प्रयत्न करतातच हो, आहेत आणि हो, धडपडतायत हो. मराठी सिनेमा साठी. पण मला वाटतं मला प्रेक्षकांना ही विनंती करावीशी वाटेल, की त्या धडपडीला अ, प्रतिसाद द्या. म्हणजे चित्रपट टीव्हीवर येईल तेव्हा मी बघीन, ह्याच्यापेक्षाही तो जाऊन त्या सिनेमागृहात मोठ्या स्क्रीनवर बघण्यात, आपल्या नातेवाईकांबरोबर पॉपकॉर्न खाऊन बघण्यात मजा आहे, ती अनुभवा. कारण की खूप धडपड असते एक सिनेमा बनवण्यामागे किंवा एक नाटक उभं करण्यामागे. सो ती धडपड, ते चीज, त्या कलाकारांचं काम बघणं, हा एक वेगळा आनंद आहे आणि शेवटी त्या कलाकृती तुमच्यासाठीच असतात. प्रेक्षकांशिवाय काहीच नाही, सगळं अपूर्ण आहे. सो जर प्रेक्षकांचाच प्रतिसाद पुरेसा किंवा हवासा मिळाला नाही, तर ती मेहनत सगळी गडबड होऊन जाते. येस. सो मला असं वाटतं, की ह्या वर्षात मराठी सिनेमाने खूप बिझनेस करावा. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा सिनेमांना, नाटकांना. येस. आणि घरी तर आपण काय मोबाईल तर कधीही हातात असतो, ओ-टी-टी आपण कधीही बघू शकतो. पण जरा कधीतरी चित्रपटगृहात, गृहात जा. नाट्यगृहात जाऊन बघण्यात मजा आहे. येस. तर तुझ्या हातामध्ये मी तुझ्या एका सिनेमाचं बुकलेट दिलेलं आहे आणि नक्की तुझ्या या सिनेमाबद्दल काही विशेष आठवणी असतील. सर हे खूप स्पेशल आहे. एकतर हे असं बुकलेट माझ्या हातात येणं. हां. सो माझा पहिला चित्रपट अ, इथूनच सगळ्याची सुरुवात म्हणता येईल आणि आमचा ज्ञानेश. ज्ञानेश, झेंडू अशा काय सांगू मी ह्या चित्रपटाबद्दल? कारण की सगळ्यांनाच माहीत मला आजही लोकं भेटतात तेव्हा म्हणतात, "एलिझाबेथ एकादशीमधली आई ना तुम्ही?" आणि मला इतकं छान वाटतं सर, कारण की हा चित्रपट खरं तर मुलांचा आहे. त्या लहान हो. मुलांचा चित्रपट आहे तो. तर मी आणि इतक्या सुंदर कथेचा आपण एक भाग होणं एवढंच होतं माझं. प्लस तो आपला एक पहिला चित्रपट, आपल्याला चित्रपट. सो मी ह्याच समाधानात होते. मला कधीच वाटलं नाही की कोणीतरी की लोकं त्या आईला लक्षात ठेवतील म्हणून. पण मला इतक्या लोकं आजही म्हणजे आज 12 वर्ष झाली सिनेमाला. हो, हो, हो. 2014 12 वर्ष झाली सिनेमाला आणि आजही लोकं मला, "एलिझाबेथ एकादशी ना? एलिझाबेथ एकादशीमधल्या आई ना तुम्ही त्या?" हां. इतक्या कौतुकाने बोलतात. मला इतकं छान वाटतं, की आपलं काम लोकांच्या लक्षात राहिलंय ते. सो हा खूपच कायम हा स्पेशल राहील आणि अ, ह्या चित्रपटाचं एक विशेष मला तुम्हाला सांगायचं की हा चित्रपट मला कसा मिळाला, तर मी एक बया दारुघड नावाचं नाटक करत होते. सुषमा देशपांडेंनी दिग्दर्शित केलेलं. सो विठ्ठल, संत स्त्रिया, वारी असं सगळं त्या हां. ह्याचं बॅकग्राऊंड होतं. सो तोपर्यंत विठ्ठल, पंढरपूर असं माझं काही फार जाणून घ्यायचीही इच्छा झाली नाही कधी किंवा काही विषयच निघाला नाही. आणि या नाटकामुळे ह्या सगळ्या वातावरणात मी म्हणजे विठ्ठल, वारी काय असते आणि पंढरपूर वगैरे, संत स्त्रिया वगैरे ह्याबद्दल खूप आपण त्याच्यात काम करता इन्व्हॉल्व होत जातो. आणि मला इतकं फॅसिनेशन पंढरपूरबद्दल, विठ्ठलाशी एक कनेक्शन झालं आणि तेवढ्यात मला एक दिवस परेश मोकाशी आणि मधुगंधा नाटक बघायला आलेले आणि तर त्यांनी मला विचारलं, की "असा-असा चित्रपट आहे, तुला आवडेल का भाग व्हायला?" म्हटलं, "हो." आणि ह्या चित्रपटामुळे म्हणजे जे मी इतके दिवस नाटकात अनुभवत होते, तर ह्या चित्रपटामुळे मला महिनाभर मी पंढरपुरात राहिले. ते सगळं पंढरपुरातलं वातावरण अनुभवलं. मंदिराच्या इतक्या जवळ होते, की आम्ही कधी शूट नसलं, की आम्ही मंदिरात ओह! जायचो. तर
तो पंढरपुरातला विठ्ठल कसा दिसतो, का लोक इतके चालत जातात त्याच्यासाठी, हे सगळं मला इतकं जवळून अनुभवता आलं, की अत्यंत अविस्मरणीय अनुभव आहे तो सगळा शूटिंगचा प्रोसेस. हा चित्रपट तर आहेच हिट, पण तो सगळा प्रोसेस माझ्यासाठी इतका अविस्मरणीय आहे. म्हणजे ती घरं ॲक्चुअली खरीच तशी घरं आहेत आणि मला इतकं बरं वाटतं, की अजूनही ते आत्ता आहे की नाही मला माहीत नाही, पण तेव्हा ते तसंच होतं. त्या एका छतावरनं दुसऱ्या छतात उडी मारणं, घरं अशी जवळ-जवळ, मग ते सगळं जुनं बांधकाम वगैरे. आणि मला आठवतं दिवाळीच्या दरम्यान आम्ही ही शूट करत होतो फिल्मचं. सो मला तिथली दिवाळी अनुभवता आली. देवदिवाळी, मग ते दिवे सोडतात हां. वगैरे पाण्यात वगैरे, पालखी निघते पादुकांची वगैरे. हे सगळं मी खूप अत्यंत जवळून मला अनुभवता आलं. म्हणजे कुठे मी एक नाटक करत होती आणि अचानक त्यांनी मला आशीर्वाद दिल्यासारखा साधारण हा चित्रपट माझ्या आयुष्यात आला. एक तर पहिला चित्रपट, इतका सुंदर चित्रपट आणि घे आता तू माझ्याबद्दल इतकं हे केलंय, आता तू पंढरपुरातच ये. आणि पंढरपुरात मला 1 महिना राहता आलं आणि हे सगळं अनुभवता आलं जवळून, की मला छान. मला मी म्हटलं मला कळलं नाही हा काय योगायोग होता का काय होतं? पण ही एक ती मुलं आता भेटतात? नाही मला आता ती भेटली तरी मला ओळखता येणार नाहीत, कारण की ती आत्ता मोठी झाली हो, आहेत, नाही ती आहेच, कॉलेजमध्ये ती आहेच, आहेत ती आहेच, मोठी झाली. आणि मला मध्ये झेंडूने फोन केला होता, अच्छा. की "ताई ओळखलंस का?" तर मी म्हटलं, "नाही, कोण बोलतंय?" मग ती मला म्हणाली, "मी झेंडू बोलतेय." आणि मी उडालेच. म्हटलं, "बापरे!" म्हटलं, "आधी तुझा फोटो पाठव मला. मला बघू दे तू आता कशी दिसतेस म्हणून." सो आता ती कॉलेजमध्ये आहे वगैरे असं सगळं. इतकं छान वाटलं मला आणि पण मला खूप आवडेल जर आम्हाला परत काम करता आलं आणि वाह! भेटता आलं तर म्हणून. सो थँक ह्या निमित्ताने मला परेश सरांना आणि मधुगंधाला खूप मोठं थँक यू म्हणावंसं वाटतं, कारण की इतका सुंदर चित्रपट दिलाय त्यांनी मला आणि येस. माझ्या करिअरच्या सुरुवातीला. तर नंदिता आता मी रॅपिड फायर घेतोय. बघू तू काय निवडते ते. चित्रपट, रंगभूमी, मालिका. रंगभूमी. माझे पती सौभाग्यवती की सहकुटुंब सहपरिवार. सहकुटुंब, सहपरिवार. बाबाची आनंदी की रंगापतंगाची नूर. बाबाची आनंदी. स्मिता पाटील, दीपिका पदुकोण. स्मिता पाटील ऑफकोर्स. वैभव मांगले, सुनील वर्वे. सुनील बर्वे. मेकअप रूम, हॅनिटी. मेकअप रूम. शिवाजी मंदिर की गडकरी. शिवाजी मंदिर. ड्रायव्हिंग सीट की बाजूची सीट. ड्रायव्हिंग सीट की बाजूची सीट. ड्रायव्हिंग सीट. हे स्वतः ड्राईव्ह करायला हो, आवडतं हो, म्हणजे हो. लाँग ड्राईव्ह. हो. हे मी वीकेंड ट्रिप की लाँग ड्राईव्ह. लाँग ड्राईव्ह मला आवडतं. म्हणजे खूप दूरवर फिरायला हो, जाणं हो, स्वतः हो. ड्राईव्ह करून. हो, हो, हो. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT. सिंगल स्क्रीन. काय खास आहे एखादी आठवण थोडक्यात? नाही, पण नॉस्टॅल्जिया. जुन्या आठवणी असं सो सिंगल स्क्रीन आहे. टाळ्या शिट्या. हां, मज्जा येते ते. असं थ्रिल होतं त्याच्यावर. आता असं खूप सगळं सोफिस्टिकेटेड झालेलं आहे. असं पॉश त्याचे आता जरा जरा फन आहे. वडापाव, मिसळपाव. मिसळपाव, पॉपकॉर्न, समोसा. पॉपकॉर्न, आता लास्ट आहे वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल. वृत्तपत्र. काही खास कारण? हातात धरून वाचायला आवडतं, की न्यूज चॅनल एकतर परत खूप स्क्रीन आणि मला हे असं तो एक जुना हातात धरणं, फील करणं हे आवडतं मला खूप. सो वृत्तपत्र. तर अशी ही नंदिता तुला म्हणजे बघ कसं वेगळ्या विषयांवर तू आज व्यक्त झाली आणि मनापासून मनमोकळेपणाने उत्तरं दिलीस. अर्थात केस नंबर 73 या सिनेमाच्या निमित्ताने आपण भेटलो, पण इतर गोष्टी जाणून घेण्यामध्ये सुद्धा आम्हाला विशेष रस असतो. तू छान बोलली अगदी. इथून बोलली. इथून बोलणं जास्त आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. मतं तुझी स्पष्ट मतं आहेत अगदी. ती लोक रिॲक्ट होतीलच. तू आज इकडे इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये आलीस
आणि आमच्या साठी खूप काही उत्तरं दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. तर रसिको, इट्स मजा या डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणा सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार, याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. थँक यू सो मच. मलाही खूप छान वाटलं, की इतके तुम्ही मला बोलतं केलं ॲक्चुअली खरं तर. म्हणजे आपण कितीतरी गोष्टींवर बोलायला मागत नाही. सो तुम्ही मला ॲक्चुअली बोलतं केलं, की कशाचा त्रास होतो, काय आवडतं, कशी आहेस, इथपासून सगळंच. सो मला खूप मज्जा आली तुमच्या या हॅशटॅग ठाकूरमध्ये गप्पा मारायला. थँक यू, धन्यवाद. थँक यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.